मित्रांनो, आपण सातवीचा इतिहास पाहत आहोत. आज आपल्याला तिसरा चॅप्टर पाहायचा आहे, तो म्हणजे धार्मिक समन्वय. याच्या आधी आपण 6वीचा पूर्ण इतिहास कव्हर केलेला आहे स्टेट बोर्डाचा, आणि 7वीच्या इतिहासात पण पहिले 2 चॅप्टर कव्हर झालेले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, ते तुम्ही आधी पाहून घ्या. आज आपल्याला धार्मिक समन्वय पाहायचा आहे. आता मी तुम्हाला आधीच्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे, 7वीच्या इतिहासामध्ये आपण कोणता इतिहास पाहतोय, तर मध्ययुगीन भारताचा आणि मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास पाहतोय, बरोबर. तर आता मध्ययुगीन भारताचा काळ कोणता होता? इसवी सन 900 ते इसवी सन 1800 पर्यंत ढोबळमानाने आपण त्याला मध्ययुगीन भारताचा काळ मानतो. तर आता या काळामध्ये ज्या धार्मिक चळवळी घडून आल्या किंवा जे पण प्रबोधन घडून आलं त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती जाणून घ्यायची आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला मेनली 3 चळवळींची माहिती घ्यायची आहे. त्यातलं पहिलं म्हणजे भक्ती चळवळ, दुसरं म्हणजे शीख धर्म आणि तिसरं म्हणजे सुफी पंथ. या तिघांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. याच्या आधी मित्रांनो, जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांना पण शेअर करा. तर आपल्याला माहितीच आहे, भारतीय धर्मजीवनात किंवा भारतीय समाज जीवनात प्रारंभी काय झालं होतं, म्हणजे स्टार्टिंगच्या पिरियडला लोक देव कशाला मानायची, तर निसर्गाला देव मानायचे, बरोबर. आता हे निसर्गाला देव मानता मानता काय झालं, तर कर्मकांड व्हायला लागलं. ब्राह्मणांना जास्त महत्त्व येऊन गेलं आणि जे आपल्या समाजामध्ये जे गौण जे होते, गौण घटक किंवा ज्यांचं शिक्षण झालेलं नसायचं, अशांवर हे ब्राह्मण लोक किंवा जे पण पुरोहित वगैरे असतील, हे त्याच्यावर अत्याचार करायला लागले. त्यांचे मनमानी नियम लादायला लागले. याच्यामुळं काय, तर कर्मकांडांनी ब्रह्मज्ञान याच्यामुळं पूर्ण समाजाची वाट लागलेली होती. परंतु आता मध्ययुगात काय झालं, जे पण आता संत लोक यायला लागले ना, यांनी काय केलं, तर ह्या सर्वांना दूर सारलं आणि त्यांनी एक म्हणजे कॉमन मॅनला एक हे होऊ शकतं काय, तर इझी वे होऊ शकतो म्हणून काय सांगितलं की सर्वजण देवाची भक्ती करू शकता. म्हणजेच काय, यांनी भक्तीचा मार्ग सांगितला. यांनी जातीपंथाला विरोध केला किंवा हे जे धार्मिक संकल्पना होत्या त्या सर्व यांनी मोडून काढल्या. स्त्री आणि पुरुषांना समान वागणूक दिली. याच्यामुळं काय झालं, तर कॉमन मॅन यांच्याकडे आकर्षला गेला. याच्यासोबतच असं घडून आलं की यांनी हे जे यांचं जे ज्ञान होतं हे लोकल भाषेमध्ये वाटलं. म्हणजे काय, तर मराठी भाषा किंवा कन्नड, प्राकृत भाषा याच्यामध्ये यांनी यांचं ज्ञान दिलं. त्याच्यामुळं लोकांना हे सर्व ज्ञान हे जवळचं वाटू लागलं. यांचं ज्ञान संस्कृत भाषेमध्ये नव्हतं. तर असंच आपल्याला ह्या तिघांबद्दल माहिती घ्यायची. तर आपण पहिलं पाहूया, ती म्हणजे भक्ती चळवळ. आता काय मानलं जातं, तर ही जी भक्ती चळवळ आहे ना, याचा उगम असं मानलं जातं की साऊथ इंडियामध्ये झाला होता. या साऊथ इंडियामध्ये ना नायनार आणि अळवार या 2 भक्ती चळवळी उदयास आल्या. आता हे जे नायनार होते ना, हे होते शिवभक्त, आणि जे अळवार होते हे होते विष्णू भक्त. यातच पुढे ना शिव आणि विष्णू हे एकच आहेत असं मानून त्यांना एक करण्याचं पण, म्हणजे या 2 पंथांचं एकीकरण घडवण्याचे पण प्रयत्न झाले. आणि त्यातून काय, तर हरिहर या मूर्तीची निर्मिती करण्यात आली. म्हणजे काय, अर्ध शरीर हे शिवाचं होतं आणि अर्ध हे विष्णूचं होतं. या पंथांनी काय शिकवण दिली, तर ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण यांनी दिली. तसेच दक्षिण भारतातील रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा जो पाया आहे हा संपूर्ण भारतामध्ये पसरवला. आता हे होतं साऊथ इंडियामध्ये. आता आपण पाहूया त्यावेळेस नॉर्थ इंडियामध्ये काय होत होतं. तर नॉर्थ इंडियामध्ये ना संत रामानंद हे एक मोठे संत होऊन गेले. त्यांनी भक्तीचा मार्ग सांगितला. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की संत कबीर हे कोणते होते, तर कृष्ण भक्त होते. आता हे लक्षात घ्या, हे जे भक्ती चळवळी आपण पाहतोय ना, याच्यातल्या जवळजवळ 80% ज्या चळवळी आहेत हे कृष्णाशी रिलेटेड